माझे नाव अनंत किरण जाधव आहे. मी मुंबईमध्ये लालबाग येथे राहतो. कुतूहल हा छोट्या रवीचा स्थायी भाव होता. हे असंच का? हा प्रश्न विचारून तो वाड्यातील जुन्या जाणते लोकांची मोठी धांदल उडवून देत असे. पुढे विस्तीर्ण कर्तृत्वात रूपांतरित झालेली त्याची ही हळवी पावलवाट लयदार वळणे घेत चालली होती. पुस्तकात अडकून राहिलेल्या जगात त्याचं चित्त कधीच रमलं नाही. उलट साऱ्या जगातील विविध रंगीबेरंगी निसर्ग चित्रांचं पुस्तक पाहण्यात तराल मनाच्या रवींद्राचं काही रमून जाईल. काही वेळा घरातील मंडळींना काळजी वाटे. हे मूल काही निराळच दिसतंय. या निरीक्षणात भविष्याच्या चिंतेचीच सावली सरसरून जायची. त्याचं दप्तर आणि खिसे म्हणजे एक गमतीदार खजिनाच असे. जे विलक्षण ते आपल्या जवळ असावे असा त्याचा आग्रह. रंगीत दगड उन्हात तासनतास बघत बसणे इतरांना किती येडेपणाचे वाटो, पण त्यातच त्याच्या शहाणपणाचा अंकुर थरारत असे. कोसळणाऱ्या पाऊस धारा तळ हातावर झेलताना पाऊस बाहेर असे की हृदयात हे त्यालाच कळत नसे. पण या थेंबांशी, वाऱ्याशी, ताऱ्यांशी संभाषणे करतच एका महाकवीचे हृदय प्रतिभेच्या मृत कलशाने भरू लागलं होतं. रवी अंतर्मनासह मोठा होऊ लागला होता. थोडी भीतही येऊ लागली होती. म्हणूनच कविता गुणगुणणाऱ्या आपल्या भावाला त्याने विचारले, तुम्ही कसलं गाणं गाताय? रवींद्र इतका धीट झाला असेल याची तोपर्यंत त्याला कल्पनाच नसावी. म्हणूनच छोट्या रवीच्या पाणीदार डोळ्यांतील चौकस भाव चकित करणारे ठरले. पण कवी हृदयाच्या त्या बंधूनेही मोठ्या प्रेमाने आपली कविता त्याला म्हणून दाखविली, समजावून दिली. कवितेतील कल्पना कशा हळुवार मनाने टिपायच्या असतात तेही सांगितलं. हे सगळं ऐकूनही छोट्या रवीचं पोट नाही भरलं. त्याचा एक साधा सुद्धा भाबडा प्रश्न होताच. कविता हो कशी करतात? सगळे चकित झाले. लहान मुलाच्या या धीट प्रश्नांचं मोठ्यांकडून स्वागत होतं. पण त्या प्रश्नांची उत्तर सुटता तिथपर्यंतच, नाहीतर मग चतुराई सुरू होते. बंधू राजांनी प्रेमाने तेच केले. प्रश्न ऐकून स्वारी मनात चपकली. मग गमतीने तो म्हणाला, अरे कविता करण्यासाठी शब्दाला सुगंध यावा लागतो. सुगंध तो कसा काय बुवा येतो शब्दांना? अरे त्यासाठी रस भरायला हवा शब्दांत. जणू कोडं सुटावं त्याप्रमाणे रवीची कळी खुलली आणि कविता करण्याचं रहस्य आपल्याला उमगलं. या आनंदात त्याचं मन निराळाच भेद करू लागलं. आपल्यालाही कविता करता येणार. शब्दांत रस भरला, शब्दांना सुगंध आला की झालं. किती सोपं. म्हणून तर बागेतली ढीगभर फुलं त्यानं वेचून गोळा केली. विविध रंगांची, अनेक छटांच्या रंगसुवासांची. बेताकलेला होताच. त्याप्रमाणे लाकडाच्या छोट्या सरकात घालून त्याचा छान सुगंधी रसही काढण्यात आला. रवीने त्या भांड्यातील सुवासिक रसाकडे डोळे भरून पाहिले. चला कवितेतला रस तर जमा झाला. आता फक्त काही शब्द लिहायचे आणि टाकायचे बुडवून की काम झाले. आपल्याला कविता ही सुगंधी शब्दांची करता येणार म्हटल्यावरच स्वारी स्वप्नमय